झी 24 तास एक पाऊल पुढे. वेलकम बॅक फ्रेंड्स. नवागडी नवराज्य हे नाटक तुम्ही पाहिलंच असेल. पाहिलं नसेल तरी हरकत नाहीये, कारण ह्याच नाटकावर आधारित आता सिनेमा येतोय. टाइम प्लीज लव्ह स्टोरी लग्नानंतरची. या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे उमेश कामत आणि प्रिया बापट ही रिअल लाईफ मधली जोडी पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर झळकणार आहे. त्यामुळे काय आहे ही लव्ह स्टोरी जाणून घेऊया त्यांच्याचकडून. गो लागली हे जरा कमी कर. मराठी इंडस्ट्रीतली ग्लॅमरस जोडी, जसं की आपण सगळेजण म्हटले जातात मेड फॉर इच अदर. उमेश आणि प्रिया पहिल्यांदा सिनेमातनं एकत्र येतात. उमेश, खूप खूप स्वागत तुमच्या दोघांचं. थँक्यू. पहिल्यांदा एकत्र येत आहे सिनेमावर. नाटकातनं तुम्ही झोपात एंट्री केलेली आहे, आता सिनेमातनं खूप मजा वाटते, खूप छान वाटते. खरंच खूप मनापासून आनंद वाटतोय की आम्ही लकी समजतो स्वतःला की अशी आम्हाला एकाच गोष्टीत दोन माध्यमं हाताळायला मिळाली. नाटक ज्याला उत्तम रिस्पॉन्स आहे आणि सिनेमा. आता गोष्ट इतकी छान लिहिलेली आहे क्षितिज पटवर्धननी. गेले काही वर्ष आमचं आता असोसिएशन निर्माण झालेलं आहे, त्यामुळे आम्ही एकमेकांना खूप छान ओळखतो. त्यांनी अनेक एलिमेंट्स आमच्यातले घेतलेले आहेत, पण बेसिकली एवढं नक्की सांगू की प्रत्येक कपलमध्ये त्यातल्या एलिमेंट्स आहेत. जसं आमचा कपल आहे त्यामुळे ऑब्व्हियसली ते कॅरेक्टर्समध्ये आलेले आहेत, पण प्रत्येक कपल ह्या गोष्टीशी रिलेट करू शकेल अशी ही गोष्ट आहे. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा धागा असं मला वाटतं की ही गोष्ट प्रेक्षकांना रिफ्रेश करणारी आहे. कलाकार म्हणून आम्ही खूप परफॉर्म करताना, काम करताना खूप रिफ्रेश झालो. खूप मजा घेतली आम्ही स्वतः काम करताना, आणि प्रेक्षकही त्याची मजा घेतील, त्यातला आनंद त्यांना मिळेल ह्याची कुठेतरी खात्री वाटते. प्रिया नाटकातली आम्ही पाहिलेली आहे. प्रिया नवागडी नवराज्य सिनेमामधनं काय वेगळे काही चेंजेस असतील, प्रियाचा लुक काही वेगळा असेल? लुक हा कॅरेक्टरला जसा एक्सपेक्टेड आहे तसाच आहे. अर्थातच जसं उमेश म्हणाला तसं नाटकाचा सिनेमा करताना माध्यमाच्या कक्षा रुंदावल्या, त्यामुळे खूप गोष्टी एक्सपेरिमेंट करता आल्या. असं झालं की ज्या गोष्टी आपण नाटकात केल्या नाही आहेत, जे कॅरेक्टर्स नाटकात आले नाही आहेत, ती आता सिनेमात येऊ शकतात. किंवा बऱ्याचशा गोष्टी जे बॅकग्राऊंड किंवा ब्लॅकआउटमधल्या ज्या गोष्टी आम्हाला नाटकामध्ये कळत नाही किंवा आपल्याला अध्यारोत धरून कराव्या लागतात, त्या गोष्टी इकडे आपण सीन केल्यामुळे, जसं मगाशी क्षितिज म्हणाला होता तसं, नाटक हे रियालिटीच्या 1 पैसा वर आहे डेफिनेटली. आणि त्यातले परफॉर्मन्सेस सुद्धा 1 पैसा वर असतात, कारण तुम्हाला थिएटरच्या शेवटच्या रोमधल्या माणसापर्यंत ते नाटक पोचवायचं असतं. इथे सिनेमा तुम्ही थिएटरमध्ये बघता तेव्हा लोक तुमच्या जास्तीत जास्त जवळ येतात कॅमेऱ्याच्या माध्यमामुळे. त्यामुळे हा सिनेमा जास्तीत जास्त रिअल आहे, नाटकापेक्षा जर जास्त रिअल आहे. मला वाटतं की हा USP आहे नाटक आणि सिनेमा यात. उमेशचा रोल नेमका काय नाटकातला जो आहे त्यापेक्षा आणखी इनपुट्स आता याच्यामध्ये काय असणार आहेत वेगवेगळे? जो माध्यमांमध्ये फरक असतो तसाच फरक इनपुट्स म्हणता येतील वेगळे आहेत, ज्याचा सगळ्यांनी मिळून एकत्र विचार केला आहे. असं केलं नाही. मला सगळ्यात जास्त आवडलं ते म्हणजे सिनेमाचं स्क्रिप्ट जेव्हा तयार झालं त्याच्यानंतर पहिल्याच पानावरती आमच्या लेखकांनी कॅरेक्टरायझेशन लिहिलं होतं की तो त्याचं वय, त्याचं बॅकग्राऊंड, तो कुठे काम करतो, तो काय शिकला आहे, असं सगळी त्याची कुंडली जवळजवळ त्यांनी लिहिली होती. खरं बघता जर एखादा आळशी लेखक असता किंवा ज्याला फार मनापासून काम करायचं नसतं तर त्याने जसं नाटकात आहे कॅरेक्टर तसंच सिनेमात करायचं आहे असं म्हणून मोकळा, एका वाक्यात मोकळा झाला असता, पण तो क्षितिज झालेला नाही. क्षितिज समीर दोघांनी मिळून लिहिलेला आहे. तर त्यांनी तोही विचार केला की सिनेमात हा काम करताना ते कॅरेक्टरच्या अजून बारीक बारीक गोष्टी काय बाहेर काढता येतील, अजून त्याचं कसं कॅरेक्टरायझेशन जास्त अधोरेखित करता येईल, जास्त क्लिअर करता येईल, त्याचाही त्यांनी विचार केला, ज्याचा आम्हाला फायदा अर्थातच सिनेमात शूट करताना झाला. त्यामुळे त्या पद्धतीचे असे अनेक इनपुट्स आले. जसं काही सीन्स जे नाटकात नाही आहेत जे सिनेमात आलेले आहेत, मग त्याचा वेगळा विचार करण्यात आला. मग त्याच्यासाठी काय वेगळे गोष्टी विचारात घेऊन काम करताना काय काय इनपुट्स देता येतील याचा विचार करण्यात आला. सो इन ऑल आपण असं म्हणूया की नाटक ही वेगळी गोष्ट आहे, सिनेमा हा वेगळा आहे. सो कुठेही कंपॅरिझनचा प्रश्न येत नाही. एवढं नक्की की हे कॅरेक्टर, हे कपल, हे प्रत्येक घरात प्रत्येक व्यक्ती रिलेट करू शकेल अशा कपलची ही गोष्ट आहे. अशी अनेक कॅरेक्टर्स या सिनेमात आहेत की जी आपल्या अवतीभोवती असतात. अशी एक मावशी
जी प्रत्येकाला असते आणि जी धमाल असते, मजा मस्ती करणारी असते, की ज्याला नसेल त्याला हेवा वाटेल ह्या मावशीचा. ज्यात वंदना मावशीने हे काम केलेलं आहे. सो इन ऑल एंटरटेनमेंट कम्प्लीट पॅकेज असा हा सिनेमा आहे, ज्याच्यात लव्ह स्टोरी आहे, रोमांस आहे, ड्रामा आहे, फन आहे, असं सगळं आहे या सिनेमात. आणि हा सिनेमा आत्ताच्या जनरेशनला करणारा सिनेमा आहे. सो फक्त तो सगळेच पिढीतील लोक एन्जॉय करू शकतील असा हा सिनेमा आहे. असा कौटुंबिक सिनेमा सुद्धा आहे. इन ऑल सगळं ह्या सिनेमात आहे. प्रेक्षकांना जे एंटरटेनमेंट हवी असते ती एंटरटेनमेंट ह्या सिनेमात आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.